मराठवाड्यातील कुणबी जातीचा पहिला बोगस दाखला रद्द. नगरसेवक पदही धोक्यात. मंडळी, बोगस आणि बनावट कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केले जात आहेत. आता या संदर्भात केलेल्या कारवाईमुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजलगाव नगर परिषदेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेविका रेखा अंबुरे सरवदे यांचं जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द करून जप्त केलंय. त्यामुळे आता त्यांचं नगरसेवक पद देखील जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. गेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये ओबीसी साठी आरक्षित जागेवर मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढून विजयी झालेल्या रेखा अंबुरे यांच्या विरोधात पराभूत उमेदवार सुमनबाई मुंडे यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यावर आता सुनावणी होऊन जिल्हा समितीकडून संबंधित कुणबी जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं स्पष्ट केलंय. तसंच एकाच कुणबी नोंदीवर दोन आडनावांना प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर प्रकार सुद्धा माजलगावात उघडकीस आलाय. दुसऱ्या बाजूला या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. ते आरोप नेमके काय आहेत? राष्ट्रवादीच्या रेखा सरवदे यांनी पडताळणी समितीच्या या निर्णयावर कोणती धक्कादायक माहिती दिली आहे तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, नगरसेविका रेखा अंकुशराव अंबुरे, सासरचं नाव रेखा प्रल्हादराव सरवदे, या माजलगाव तालुक्यातील खळवट लिमगाव येथील मूळ रहिवासी असून आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यकर्ते अमोल सरवदे यांच्या त्या आई आहेत. त्यांनी मौजे कुप्पा येथील सावंत आडनावाच्या वंशावळीतील नामसाधर्म्याचा फायदा घेत आणि खापर पंजोबाच्या समान नावाचा आधार घेत प्रशासनाची दिशाभूल केली होती. नमुना क्रमांक 33 व 34 मधील कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयामधून आपलं कुणबी जात प्रमाणपत्र मिळवलं होतं. त्या प्रमाणपत्रावर अंबुरे यांनी माजलगाव नगर परिषदेतील ओबीसी साठी आरक्षित असलेल्या वार्ड क्रमांक 1 मधून निवडणूक लढवली आणि ती निवडणूक जिंकली सुद्धा. पण त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या सुमनबाई मुंडे यांनी अंबुरे यांचं कुणबी प्रमाणपत्र हे अवैध असल्याची तक्रार जात प्रमाण पडताळणी समितीकडे केली होती. या अर्जावर आणि दिलेल्या पुराव्यांनंतर सखोल सुनावणी झाली. त्यावर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयानुसार रेखा अंबुरे यांच्या कुणबी जातीचा दावा नियमानुसार अमान्य करण्यात आलाय. हा निर्णय समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, सदस्य उमेश सोनवणे आणि सचिव श्रावस्ती मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय समितीने एकमताने दिलाय. तसेच आता पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि माजलगावचे मुख्याधिकारी यांना अधिकृत प्रत पाठवून दिली आहे. दरम्यान माजलगाव कार्यालयानं लेखी स्वरूपात स्पष्ट केलंय की संबंधितांकडून सादर करण्यात आलेल्या नोंदी या तहसील कार्यालय व भूमी अभिलेख विभागाच्या मूळ अभिलेखांशी सुसंगत नाहीये. तसंच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदीशी तफावत असल्यामुळे अशा बाहेरील स्रोतांमधून तयार करण्यात आलेल्या बनावट कागदपत्रांचा स्वीकार करता येणार नाही. त्यामुळे आता रेखा अंबुरे सरवदे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर बीड जिल्ह्यासह राज्यभरातील बोगस जात प्रमाणपत्र धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. यावरून मराठा आणि ओबीसी असा सामाजिक संघर्ष देखील पाहायला मिळतोय. दरम्यान या प्रकरणी आता नगरसेविका रेखा सरवदे यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी म्हटलंय की जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय हा एकतर्फी आणि अन्यायकारक असून यामागे काही राजकीय शक्तींचा हस्तक्षेप आहे. जनतेच्या कौलामुळे आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही प्रक्रियेतून मी निवडून आली आहे. मला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून मी माझी बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडणार आहे. हा लढा मी कायद्याच्या चौकटीत राहूनच लढणार असून अंतिम निर्णय सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने लागेल असं सरवदे यांनी म्हटलंय. बाकी या पार्श्वभूमीवर आता स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी एकाच कुणबी नमुना नोंदीच्या आधारे दोन वेगवेगळ्या आडनावाच्या व्यक्तींना जात प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. अवघ्या 5 दिवसामध्ये प्रमाणपत्र मंजूर झाल्यानं या प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसंच ही उघडकीस आलेली एक घटना असून अशा प्रकारची कित्येक प्रकरणं पडद्यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये असंही बोललं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात काही संगनमत झालं होतं का?
याची सखोल चौकशी करण्याची मागणी होते। रेखा अंबुरे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी काही राजकीय शक्ती सक्रिय झाल्या होत्या असे आरोप होतात। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप होत असून या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। तर मंडळी, 4 दिवसांपूर्वी पुण्याच्या दौंड नगर परिषदेतील भाजप नगरसेवक रोहित राजेश पाटील यांचं कुणबी जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा निर्णय पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला होता। रोहित पाटील यांनी देखील ओबीसीसाठी राखीव असणाऱ्या जागेवरून विजय मिळवला होता। मात्र त्यांच्या कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर त्यावर अनेक सुनावण्या झाल्या। अखेर 16 जूनच्या शेवटच्या सुनावणीत तब्बल 2.5 तास युक्तिवाद होऊन राजेश पाटील यांचं बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय। त्यांचं हे नगरसेवक पद जाणार असल्याचं सध्या बोललं जात आहे। या संदर्भात ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत पूर्ण घटनाक्रम सांगितलाय। तसंच ज्यांच्या खऱ्या नोंदी असतील त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। बाकी बीड आणि पुण्यातील या 2 प्रकरणांसंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? या दोन्ही नगरसेवकांची पदं खरंच जातील का? आणि राज्यभरात अशी बरीच प्रकरणं असल्याचं जे बोललं जात आहे त्यात किती तथ्य वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।